कोण कोणाला हे तीन पक्ष वेगवेगळे आहेत आणि तीन पक्ष एकमेकाला संपवण्यासाठी जे काही कारस्थान करत आहेत त्याच्यातले हे सगळे प्रकार उघडकीला येत आहेत असं माझं मत आहे। आता पार्थ पवारांच्या बाबतीमध्ये बावनकुळे एक गोष्ट सांगतायत, मुख्यमंत्री दुसरीच गोष्ट सांगतायत, दमानिया तिसरीच गोष्ट घेऊन बाहेर येत आहेत, दानवेंनी आज आमच्या वेगळेच आरोप केलेले आहेत। त्यामुळे जे काही सांगितलं जाते त्याच्यामध्ये संशयाचं वातावरण तर नक्की आहे। आता माझ्या अनुभवावरून मी सांगतो, याच्यात कोणावरही काही कारवाई करतील अशी माझी अपेक्षा नाही आहे, कारण मागच्या वेळेला पुराव्यांसकट मी योगेश कदमांचे दाखले दिले, पुराव्यासकट, म्हणजे त्याच्यामध्ये चौकशीची गरज नाही। जे ते FIR मध्ये नाव आहे, FIR तीन FIR आहेत। गृह राज्यमंत्र्याच्या आईच्या नावाने डान्स बार चालतोय ज्याच्यावरती रेड होते आहे, पोलीस FIR मध्ये ज्यांची नावं आहेत ती केस सुटलेली नाही आहे, एकदा नाही 3 वेळा त्या बारवरती रेड झालेली आहे आणि तरी देखील मुख्यमंत्री त्यांना अभय देत आहेत। आता मुख्यमंत्र्यांची हातबलता म्हणायची का काय हे मला समजत नाही। मी RTOचं एक प्रकरण, सचिन पाटील नावाचा एक अधिकारी, त्याचा ड्रायव्हर, कंत्राटी ड्रायव्हर रस्त्यावरती उभं राहून मशीन घेऊन, तो चॅनलमध्ये तुम्हीच दाखवला व्हिडिओने। मग हे ढळढळीत पुरावे असताना देखील त्या अधिकाऱ्याला हात लावत नाही। का लावत नाही अधिकाऱ्याला हात? कारण तो कलेक्शन करतो यांचं। हा अधिकारी कलेक्शन मध्ये गुंतलेला आहे। या अधिवेशनामध्ये हे सगळे प्रमोशन मध्ये किती पैसे घेतलेले आहेत, प्रमोशन मध्ये तो मंत्र्यांचे PS आणि कोण कोण अधिकारी याच्यामध्ये गुंतलेले आहेत हे सगळं मी पुराव्यासकट या अधिवेशनामध्ये देणार आहे। सचिन पाटीलला तुम्ही सस्पेंड करा, नाही तर सस्पेंड करू नका, परंतु तुमच्या मी मंत्र्यांवरती कुठलाही आरोप केलेला नाही। मला मंत्र्यांवरती आरोप करायचा नाही, पण मंत्र्यांचे जे PS आहेत आणि जे RTO मधले अधिकारी आहेत ते बदल्यांमध्ये आणि प्रमोशन्समध्ये त्यांनी किती पैसे घेतलेत, कोणाकोणाकडनं घेतलेले आहेत, ह्या सगळ्या अधिवेशनामध्ये मी यावेळेला अगदी सविस्तर देणार आहे आणि पुराव्यासकट। मला बघायचं किती वेळा सचिन पाटीलला हे लोक वाचवतात, किती वेळेला हे लोक योगेश कदमला वाचवतात। योगेश कदमांचे आणखीन काही प्रताप मी या अधिवेशनात आणतो। मुख्यमंत्र्यांना शेवटी लाज वाटली पाहिजे की असे मंत्री मी बाजूला सांभाळतोय, मग तरी बघूया कमीत कमी हे त्यांचे राजीनामे घेत आहेत की नाही। पण या अधिवेशनामध्ये, कारण बाहेर आता बोलून नावं सांगून काही फायदा नाही, ही चॅनलवरती आज येतील उद्या विसरून जातील, पण जे व्यासपीठ आम्हाला दिलेलं आहे, जे व्यासपीठ मला संविधानाने दिलेलं आहे आणि ते आहे विधानसभा आणि विधान परिषदचं व्यासपीठ, त्या व्यासपीठावरती यावेळेला मी सविस्तर या सगळ्या गोष्टी मांडतील। मी आता सांगतो, मी नावं तुम्हाला देतो। या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की कुठलाही PS किंवा कोण ज्याच्यावर कलंकित नाही अशा PS लोकांची मी नावं देतो की ज्यांच्यावरती सस्पेन्शन झालेलं आहे, ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत, ज्यांना अँटी करप्शनने पकडलेलं आहे, अशा सगळ्या लोकांची नावं यावेळेला मी देणार आहे। ह्या सगळ्या लोकांना मुख्यमंत्र्यांनी वाचवावं। मुख्यमंत्र्यांची वाचवायची चादर फार मोठी आहे, परंतु शेवटी मुख्यमंत्र्यांना अंतर्मनाला देखील विचार करावा लागेल की आपण कोणाला वाचवतोय, आणि त्यामुळे हे येणाऱ्या अधिवेशनात हे सगळे प्रकार आपल्या समोर येतील। मी आज एवढ्यासाठी नावं सांगत नाहीये, त्याचं कारण असं आहे, आज नावं सांगितलं